तर मंडळी आज वावरातल्या झोपड्याजवळ मला चांदीची गणपतीची मूर्ती दिसली. तर नमस्कार मंडळी, पाऊस पडल्याच्यानं मी 2 दिवस झाले वावरातच नाही आलो. त्याच्याच्यानं पहिले तर वावरात येतात वावराले फेरफटका मारला आणि मग इकडे झोपड्याजवळ आल्यावर मला दिसलं अडीसा कुत्र्यानं माती उकरेल आहे आणि त्या मातीत गणपतीची मूर्ती दिसली. पहिले तर वाटलं चांदीचीच आहे बा ते, निरखून पाहिल्यावर समजलं पुरातन काळातली दगडात कोरीव मूर्ती आहे ते. मग मूर्तीला स्वच्छ धुवून काढण्यासाठी पहिले तर विहिरीतून पाणी काढलं. आता विषय असा आहे, हे मूर्ती त्या मातीत आली कशी काय, आणि मूर्तीला स्वच्छ धुतल्यावर त्या मूर्तीवर अलग अलग प्रकारचे 3 पुसट कलर उमटले. मग बाबाले विचारलं हे मूर्ती आपल्या घरी होती काय. बाबा म्हणत हे अशी मूर्ती मी आज पहिल्यांदाच पाहून राहिलो. पण नंतर असं लक्षात आलं 2 वर्षाच्या अगोदर या विहिरीतला गाय काढला होता आणि तो प्युअर मुरमासारखा होता. त्याच्यानं आम्ही तो या झोपड्यात टाकला. म्हणजे याचा अर्थ असा होते हे मूर्ती गायासोबत विहिरीतून बाहेर आली. पण आता हे मूर्ती त्या विहिरीत टाकली कोणा काय माहित. पण नवल या गोष्टीचं वाटते हे मूर्ती संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिसली. तर खरंच मंडळी 2 ऑगस्टले संकष्ट चतुर्थी होती. त्या दिवशी आम्हाला हे मूर्ती दिसली. आणि मग सध्याची तर ते मूर्ती अडी आंब्याच्या खोळाचा आणून ठेवली. पण आता ब्राह्मण बुवाला विचारणं पडेल त्या मूर्तीचं कार्याचं काय. चला तर मग आता मी वावरातल्या कामाला सुरुवात करतो. तर लोक तुम्ही घ्या फॉलो करून.